शिट ते बघा आता जस्ट ऍक्सिडेंट झाला, पाठून बॅक साईडने ठोकलाय. आता आम्ही आलेलो तिकडे मामाच्या. अरे 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 तर आता आम्ही इथे आलो शिवसागर फूड मॉलला आणि इकडे आता वडापाव खातोय. गरमागरम आहे ना एकदम वडापाव. आणि आता गावामध्ये एंट्री केलेली आहे बघा, मस्त आहे की असं लाईटीमधून असं गाव दिसतंय. आमचं गाव आंबोली. नमस्कार, कोकण चंदेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि पुन्हा आता आपण गावी चाललेलो आहोत. गावी आता लग्न आहेत तर जाऊया गावी. आणि इकडे आता आम्ही गाडी सोडलेली आहे, 11 वाजलेत. आणि इकडे माझ्यासोबत आहे हे इकडे आयुषला पण सुट्टी पडली आहे, तो पण माझ्याबरोबर येतोय पुढे. त्याचे मम्मी पप्पा आहेत ते पाठवून येणार आहेत. तर चला आता गावी गावचे व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला भेटतील. आणि आता हा जो ब्रिज आहे, आम्ही आता या अटल सेतूने जात आहोत, जो की इंडियामधला सगळ्यात मोठा असा कोस्टल रोड आहे. आणि डायरेक्ट आपण इकडून मग बेलापूरला जातो 15 मिनिटांमध्ये. सो इकडे अतिश पण आहे, गाडी चालवतोय. आता वाजलेमध्ये 11 झाले. गावी जायचं म्हटलं तर सामान असतं भरपूर. तर आमची गाडी अशी मोठी आहे, 8 सीटर आहे. बट पाठची जी सगळी जागा आहे ना ती सगळ्या सामानाने भरलेली आहे. त्याच्यानंतर इकडे पण सामान आहेत. तुमच्या पायाखाली सामान आहे का? स्टम आहेत. इकडे आयुष पण आहे. पण आयुष गावाला काय होतं आपल्यासोबत? तिकिटाचे पैसे द्या बाबा मला. तिकिटाचे पैसे 500 रुपये पाहिजे आयुष. ठीक आहे. आता आयुष पण येतोय. नंतरला गावी जाऊन मामाचा मुलगा माझा विहान पण येणार आहे. म्हणजे आता गावामध्ये परत आमच्या घरामध्ये 2-2 बोर आहेत. चला दोघांची वर रियाज पण येतो. रियाज आणि विहान गावाला पिशवी भरूनच उभे आहेत. रेडी आहे. त्याला पण सुट्टी पडली ना, तर तो पण येणार आहे आंबोलीला. मजा येणार, बारी पोर असल्यावर मजा वाटतं. मला तर आवडतं, मला पण आणि हिला पण. आम्हाला घरात मुलं असली छोटी मोठी आम्हाला खूप बरं वाटतं. आम्हाला आम्ही आहो ना, आमची मोठी झाली ती. अजून आमचे ते ढोलू गावचे ते पण सगळे वरती येतात, त्यांचे मित्र वगैरे, त्या पण मजा वाटते. खूप मजा. निघालो आहोत गावी जायला. 11 वाजलेले आहेत. आता बघूया कितीपर्यंत पोहोचतो. जायला आम्हाला 7 तरी वाजतील. आता गाड्या म्हणून काय, चला कधी पण जाव्या, सामान बरं आरामात. आणि नंतर जाव्या. आणि दुसरी गाडी असली की कशी आमची लई धावपळ होतं. चला बाई सामान घ्या फटाफट, चला गाडी येईल टायमिंगवर, गाडी येईल. टायमिंगवर कधी होतच नाही रेडी. दुसरी गाडी असेल तर आपल्यासाठी थांबत नाही ना, त्यांना एक टायमिंग जास्त. आता निघाली. हा इकडे हा अटल सेतू. बोले गणपती बाप्पा मोरया. चला मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. तर आता आम्ही इथे आलो शिवसागर फूड मॉलला आणि इकडे आता वडापाव खातोय. गरमागरम आहे ना एकदम वडापाव. आताच काढला त्याला. काय आयुष काय काय? हा. आणि ही आमची गाडी बघा, फुल पॅक आहे. कॉटन फुल पॅक. सामान असतं गाडीमध्ये. लालपरी. इकडे ट्रॅफिक लागलेले आहे. काय झालंय? ओ शिट ते बघा, आता जस्ट ऍक्सिडेंट झाला, पाठून बॅक साईडने ठोकलाय. पूर्ण पत्र दमलंय. 2-3 गाड्या झाल्या वाटतं. ट्रक पण आहे त्यामध्ये वाटतं. आता जस्ट झाला वाटतं. हा ट्रकवाला निघाला म्हणजे ह्याची काय चुकी नाही आहे. हा कल्टी मारत नाही, ह्याला काय नाही ठोकलाय. तो थांबला असेल बघायला. आरसा पण पडलाय साईडला. ही पण गाडी निघाली. अरे ह्या गाडीला कोणाचं काय झालंय? ह्याला बॅक साईडने ठोकलं की काय? क्रॉस झाला रे एकदम. वाचला नाही तर आतमध्ये गेला. समोरून बघ. हा 2 चेपला वाटतं, मला वाटतं पुढून पण पाठवून पण. मेन ऍक्सिडेंट पुढून झालाय. हा तू ड्रायव्हर साठी गर्दी गर्दी.
बाबा असं फुल पॅक आहे आनंद भवन. तर आता वाचलंय 2 आणि आम्ही आता पोचलोत मानगावला आनंद भवन हॉटेलच्या इकडे. का मी भूक लागली की नाही? पण गाडी लावायला जागा पण नाही. गाडी एवढी इकडे सगळं गॅस आहे ना, तर रोडला लावली आता गाडी आणि पुन्हा चालू इलेक्शनचा टायमिंग आहे ना. आम्ही चिकन बिर्याणी मागवलंय आणि मम्मीने प्रॉन्स बिर्याणी मागवलंय. आम्ही जेवून घेतो इकडे आणि आम्ही दरवेळी इकडे आलो की आम्ही बिर्याणीच खातो, कारण या मानगावमध्ये आनंद भवनची ही स्पेशलिटी आहे की इकडे बिर्याणी चांगली भेटते. तर आता आम्ही जेवतो आणि आपण पुढे भेटूया. आता आम्ही जेवून निघालो आहोत आणि मानगावमध्ये आहोत. आता मानगावातून इथून राईट मारणार आणि डायरेक्ट इकडून आपण म्हसळामधून जाणार, म्हणजे म्हसळा शिवर्धन. तिकडे आमची जेटी असते, बेसवी बाग मांडण्याची जेटी आहे आणि त्याच्यावर आम्ही तिकडे जाणार. सो हा रस्ता आम्हाला जरा सोयीस्कर पडतो, कारण एक फेरा असतो आणि मध्ये फेरी बोट आहे, त्याच्यामुळे काय एवढं अंतर पण वाचतो, बरोबर की नाही? होय, म्हणजे 1.5 तासाचा फरक पडतो. आणि ट्रॅफिक पण नसतं काय. ट्रॅफिक प्लस इथे गाड्या कमी, रस्ते पण चांगले आहेत. मंडळी छानपैकी इकडे असा नजारा. आणि आम्ही बेसवी बाग मानल्या जेटीवरती आलेलो आहोत आणि जेटी आमची इथं गाडी आली जवळच आली आणि जेटी निघून गेली. बघा जेटी गेली तिकडे पोचली, पण ते बघा त्यासाठी तिकडे गेली. पाहू शकता मंडळी इकडे आता ही जेटी आलेली आहे, हे बघा. आणि आता हे जेटीने आम्ही जाणार. आता मगाशी 1 मिनिटासाठी जेटी गेली. आता इकडे चिचगडच्या पुलावर पोहोचलेलो आहोत आणि हा रस्ता गेला तिकडे केळशीला आणि हा फाटा फुटतो. हे बघा इकडे लिहिले पण जावळे, आंबोली, साक्री. चला आता आम्ही आलेलो आहोत इकडे मामाच्या. अरे 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 तर आम्ही आता आलो मामाच्या गावी इकडे. पळालास तू? काय पळालास? का घाबरतोस का? बघा आता आम्ही आलो जावळामध्ये आणि इकडे हा आंब्याचं झाड आहे. बघा किती आंबे आले त्याला. ह्याला लेटी बोलतात. छोटी असते, लेटीचं झाड आहे बघा, पण चवीला गोड असतं. एक नंबर. चला सो फायनली आता वाजले 7:15 आणि आता गावामध्ये एंट्री केलेली आहे. बघा मस्त आहे की असं लाईटीमधून असं गाव दिसतं. हे आमचं गाव आंबोली. आम्ही इकडे गावाला पोहोचलेलो आहोत. गाडी इकडे पार्क केली. आता सगळा सामान येतो आपल्याला वरती घरामध्ये घेऊन जायचं. इथे घरी घेऊन जातो. आता सगळ्यात मोठं काम असतं हे आमचं. आताच घरी आलो आणि सामान वगैरे खालून सगळं वरती आणलं आता. आणि आता वाजलेत 8. मुंबईवरून गावाला यायची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आणि आता गावच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. बाय बाय.